आमचं तर म्हणणं आहे, जो स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जो अधिकारी मिळालेला आहे, या अधिकाऱ्याचं बोध किंवा या अधिकाऱ्याचे गुण या इतर अधिकाऱ्यांनी घ्यावेत. एकदा खुर्ची फक्त गरिबीतून मी वर आलेलो आहे, IAS IPS झालो, फक्त नवीन पिक्चर तयार करायचा आणि एकदा का ती खुर्ची भेटली की त्याच्या पिढ्यानपिढ्या बसून खातील एवढं त्याने कमवून ठेवायचं. ही पद्धत बंद करावी, कारण जनता आता हुशार झालेली आहे. सर तुकाराम मुंडे साहेबांचं एक नंबर काम आहे ते. मुंडे साहेबांच्या कामाला सर मनापासून सल्यूट आहे. त्यांच्यासारखा माणूस कधी झाला पण नाही आणि यापुढे होणार पण नाही. ते कोणती स्टिंग एक मुलगी भरपूर दिवसापासून घेत होती की ती इतकी आजारी पडली ना सर की तिला त्याच्याशिवाय म्हणजे येत होत नव्हतं, पूर्ण लूज मोशन झाली होती ती आणि तिला त्याची अशी सवय लागली होती प्रमाणाच्या बाहेर. खरं म्हणजे काय माहिती आहे, तुकाराम मुंडे आहे ना, हे खऱ्या अर्थाने कायद्याचा वापर करतायत. जे काय फूड अँड ड्रग ह्या कायद्यानुसार त्यांनी जे काय ॲक्शन घेतलेली आहे ती रास्त आहे. FDAचे आयुक्त तुकाराम मुंडे हे नाव गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहत आहे. यामागचं कारण म्हणजे त्यांनी सुरू केलेल्या कारवाईचा बडगा. भेसळयुक्त पदार्थांवर त्यांनी ज्या प्रकारे कारवाई केलेली आहे, आपण पाहू शकतो की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोट्यावधींचे जे ते पदार्थांवर त्यांनी बंदी घातलेली आहे. अनेक नामांकित हॉटेल्सवर जे ते त्यांनी बंदी घातलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच ह्या संपूर्ण मुद्द्यावर सामान्य मुंबईकरांना काय वाटतं, त्यांची प्रतिक्रिया काय ते आम्ही जाणून घेतलेलं आहे. जाणून घेऊयात मुंबईकरांची मते. एकदम अत्यंत खूप दिवसांनी मी म्हणतो स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा अधिकारी भेटला काय या राज्य शासनाला, असं आता म्हणायची वेळ आलेली आहे. कारण जसं स्वातंत्र्य झाले तसं याच्यापूर्वी FDAला अधिकारी होता का नव्हता हे आता पहिली गोष्ट, आता त्याच्यावर शोध मोहीम घ्यावी अशी म्हणायची आज वेळ आलेली आहे. आणि तुकाराम मुंडे साहेबांचं काम हे खूप चांगलं आहे. आणि जे मध्ये आता आम्ही असं ऐकलं आहे की काही पानपत्तीधारक हे त्यांच्या विरोधात आंदोलन करतात. आमचं तर असं त्यांना म्हणणं आहे, तुम्ही आंदोलन तुमच्यावर वेळच यायला नाही पाहिजे. लोक यापूर्वी पण पान खात होते, पण ते पान कसे होते, एकदम साधे होते. आजचे जर तुम्ही पानं पाहता त्याच्यामध्ये काय काय केमिकल म्हणतात, सगळ्यात जास्त केमिकल त्याच्यामध्ये दिसतं आजच्या काळामध्ये. हे जे पानटपरीधारक जे पानाचं आंदोलन त्यांच्याविरोधात उभा करतात, त्याचं एक नागरिक म्हणून आम्ही त्यांचा निषेध करू या पानटपरीधारक आंदोलनाचा. त्याचं कारण असं आहे की शाळेच्या बाजूला सगळ्यात जास्त पानटपरे आहेत आणि त्याच्या माध्यमातून हे जे शाळेचे असतील, कॉलेजचे मुली असतील, हे आजकाल तुम्ही सिगरेटचं प्रमाण असेल किंवा माव्याचं प्रमाण असेल, गुटख्याचं प्रमाण असेल, हे सगळ्यात जास्त तिथं भेटतं आणि ते खूप इझी प्रमाणात होतं. फक्त नावाला म्हणतात की 50 मीटर अंतर आहे, 100 मीटर अंतर आहे, याचा काही फायदा होत नाही. वेळ अशी काही तर म्हणतं शाळेत शिपाई तेच तिथं तुम्हाला तंबाखू आणि गुटखा खाताना दिसतात. त्यामुळे त्यांची जी कारवाई एकदम चांगली आहे. आणि आमचं तर म्हणणं आहे, जो स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जो अधिकारी मिळालेला आहे, या अधिकाऱ्याचं बोध किंवा या अधिकाऱ्याचे गुण या इतर अधिकाऱ्यांनी घ्यावेत. एकदा खुर्ची फक्त गरिबीतून मी वर आलेलो आहे, IAS IPS झालो, फक्त नवीन पिक्चर तयार करायचा आणि एकदा का ती खुर्ची भेटली की त्याच्या पिढ्यानपिढ्या बसून खातील एवढं त्याने कमवून ठेवायचं. ही पद्धत बंद करावी, कारण जनता आता हुशार झालेली आहे. आणि जी लोकांना वाटतं की पत्रकार म्हणजे काय आहे, फक्त तुम्ही येऊन बाईट घेता, हा पत्रकार तर राहिलेला नाही. प्रत्येक माणूस आज पत्रकार झालेला आहे, त्याच्या हातात मोबाईल आहे आणि हळूहळू होणार आहे. आणि ते चांगली दृष्टीने वाटचाल चालू आहे. आणि मुंडे साहेबांना आमचा सामान्य जनतेने खूप पाठिंबाच राहणार आहे. आता हा विषय तसं पाहिलं तर आता नागरिकांनी हातात घ्यायची वेळ आलेली. हा विषय तुम्ही आम्ही बोलून उपयोग नाही, कारण काय होतं, पत्रकार त्यांची बाजू त्यांचं प्रामाणिक काम करतात. पत्रकार प्रत्येक वेळेस जो अधिकारी चांगला असतो त्याच्या बाजूने ते उभा राहतात. पण काय होतं, इथं आपण नागरिक म्हणून आपण याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आजपर्यंत. त्याचं कारण असं होतं की आपण काय झालेलं आहे, आपल्याला जोपर्यंत आपल्यावरती वेळ येत नाही तो पण आपण याच्यात नाही. आज तुम्ही पहा, कॅन्सरचं प्रमाण या 15-20 वर्षात इतकं वाढलेलं आहे. हे सगळ्यात मोठं याला कारण आहे FDAचे अधिकारीच आहेत. यांनी जर पहिली भेसळ रोखली नसती तर आज हे कॅन्सरचे दवाखाने उभे राहिले नसते. यापूर्वी काय आपण जेवण जेवत नव्हतं का? अहो तुम्ही आज कोणत्याही जिल्ह्यात जा, सगळ्यात मोठ्या प्रमाणावर दुधाचं प्रमाण आज कमी झाले मुंडे साहेबांच्या धाकाने. फक्त नाव घेतलं तरी माणूस टरकतो. याला म्हणतात अधिकारी. नाही तर फक्त विरोधी असताना फक्त गोड बोलून सत्य द्यायचं आणि सत्तेत आल्यानंतर त्याचा मर्यादा घ्यायचा, एवढंच कार्यक्रम सध्या चालू आहे. त्याच्यामुळं मुंडे साहेबांचं काम आहे हे जोरात त्यांनी साहेबांनी चालू ठेवावं. आणि आपल्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला सुद्धा सांगतो, ज्यावेळेस अशी वेळ येईल की मुंडे साहेबांची बदली होईल किंवा त्यांच्यावर कुठेतरी वेगळे काही आरोप होतील, एक सामान्य जनता म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहा, तरच इथून पुढचं भविष्य आपलं चांगलं राहील. नाही तर अवस्था खूप भयानक आहे. आता सील जे झालेत ते परत रिवाईज नाही होता कामा नये. आणि जनतेनं आता जे माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे जनतेने ही जे आंदोलन चालू आहे ते जनतेनं सुद्धा मदत केली पाहिजे ना. आपल्या बाजूला काय घडतं आहे हे जनतेने केलं पाहिजे. बाजूला दूधवाला कसा घेतो हे जनतेनं पण पाहिलं पाहिजे. आपल्याला काय विचार येतात ते जनतेनं पण पाहिलं पाहिजे. आणि जनता जरा साथ देईल ना तेवढा भेसळयुक्त महाराष्ट्र होईल. मुंडे साहेबाचं एकदम उत्कृष्ट काम नाही.
तर त्या भेसळमुळे लहान मुलांच्या आरोग्याशी जे तो खेळ होता, मोठ्या माणसांशी का महत्त्वाचं म्हणजे जे त्यांचा जो अजून एक निर्णय की शाळेंच्या जे सभोवताली 500 मीटरमध्ये जे ते स्टिंग जे एनर्जी ड्रिंक विकतात त्याच्यावर सुद्धा बंदी घातलेली आहे, त्याच्याकडे कसं पाहतात? त्यांचं उद्देश चांगला आहे मुंडे साहेबाचा, पण पाळणारं जे प्रशासन आहे खालचं, ते जे शासन जे आहे, जे खाली जे करतायत त्यांच्या हाताखालची टीम आहे, त्यांनी ते याच्यापेक्षा कडक केली पाहिजे. खरं म्हणजे काय माहिती आहे, तुकाराम मुंडे आहे ना, हे खऱ्या अर्थाने कायद्याचा वापर करतायत. जे काय फूड अँड ड्रग ह्या कायद्यानुसार त्यांनी जे काय ॲक्शन घेतलेली आहे ती रास्त आहे. आणि आजच्या स्थितीमध्ये अशा प्रकारचे ISI ऑफिसर हे आपल्या मुंबईला किंवा महाराष्ट्राला मिळणं हे फार जरुरीचे आहे. कारण का की फूड अँड ड्रग हे म्हणजे काय तुमच्या जीवनाशी निगडीत आहे. आपल्याकडे दुधामध्ये भेसळ आहे, जे खाण्याचे पदार्थ आहेत जी लहान मुलं खातात ती पुढे मागे त्यांना कॅन्सर होईल याची या ठिकाणी भीती वाटते की नाही या लोकांना. आणि मोभाटपणे त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि दूध भेसळ आहे, अनेक गोष्टी ह्या तुकाराम मुंडे त्यांना आहे ना एकंदरीत 24 वेळा त्यांची ट्रान्सफर झालेली आहे त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल. तर अशा प्रकारचे प्रामाणिक अधिकारी हे आवश्यक आहे आपल्या महाराष्ट्राला किंवा देशाला. तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रशासकीय काम हे यशस्वीरित्या होऊ शकेल. कारण का हे राजकीय लोक आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, हे ॲडमिनिस्ट्रेशन हे या ठिकाणी त्यावरती थोडा तरी धाक असायला पाहिजे. आणि मग जे काय प्रशासकीय लोक असतात, जे काय IS ऑफिसर असतात, ते खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचं हे तुकाराम मुंडे हे त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी काम करत आहेत. त्यांचं आयुष्य हे उज्ज्वल हो आणि अशाच प्रकारची त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे आमच्या नागरिकांची, महाराष्ट्राच्या नागरिकांची. तर तुकाराम मुंडे साहेबांचं एक नंबर काम आहे ते जे आहे ना, मुंडे साहेबांच्या कामाला सर मनापासून सल्यूट आहे. त्यांच्यासारखा माणूस कधी झाला पण नाही आणि यापुढे होणार पण नाही. कसं बघताय? असं वाटतं की सर त्यांनी ना त्यांची जी सर्व्हिस आहे म्हणजे रिटायरमेंटपर्यंत त्या पदावरच पाहिजे त्यांनी, आयुक्त पदावर. खरं तर एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली जे प्रोडक्ट विकले जातात, दूध भेसळ असो, एनर्जी ड्रिंक असो, किंवा आता गुटखा वगैरे बंद केला आहे, हे समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने एक नंबर काम करते त्यांनी. तसं असणार की सर आता काय म्हणजे ज्यांचं ते म्हणतात ना 2 नंबरचा व्यवसाय वगैरे आहे, ते त्या पद्धतीने त्यांची इन्कम वगैरे बंद झाले, त्याच्यामुळे ते प्रयत्न तसं करणारच. ह्याच्यासाठी मंत्रिमंडळाकडून त्यांना सपोर्ट पाहिजे ना. मान्य आहे त्यांनी काम चांगलं करतात, तसं त्यांना धमकी देतात किंवा कोण जात असतील मला मान्य आहे ते, पण त्या हिशोबाने त्यांना सिक्युरिटी वगैरे देणं तेवढंच गरजेचं आहे, काळजी गरज आहे ते सध्या. अजून कोणत्या प्रमुख मागण्या आहेत तुकाराम मुंडेंकडून की अजून कोणकोणत्या प्रकारच्या याच्यामध्ये जे ते त्यांनी कारवाई केली पाहिजे? तसंच त्यांचं काम खूप चांगलं आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेल किंवा प्रॅक्टिकली असेल, ग्राउंड लेवलला खूप चांगले काम आहे त्यांची. ते ज्या पण पोस्टवर आहेत ना त्या संदर्भात त्यांची खूप चांगली काम आहेत. अजून माझे वैयक्तिक तरी काय नाही की आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये एकही असा अधिकारी नाही की त्यानं इथपर्यंत कारवाई केली की आत्तापर्यंत आपण काय खात होतो याबद्दल, पण आपण कुठं जेवण करतो, कसं असतं, कशा प्रकारे असतं, किती भेसळयुक्त आपण खात आलो आतापर्यंत. महाराष्ट्रामध्ये एवढे अधिकारी, पण एकमेव असा एक अधिकारी निघले की त्यानं एवढे भेसळ, जे तुकाराम मुंडे ज्या याच्या डिपार्टमेंटमध्ये जातात तिथं पूर्ण घाण साफच करून टाकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक नाही का असा की त्यांच्या कार्यकालात आता आमच्या नाशिक महानगरपालिकेमध्ये पण होते ते आपलं आयुक्त म्हणून होते की तिथं पण आमच्या नाशिकमध्ये भरपूर त्यांना चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांच्या भरपूर ठिकाणी आतापर्यंत पहिले अधिकारी मी बघितले की एवढी बदली होत आहे त्यांचे सरकार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात जास्त बदल्या की आतापर्यंत त्यांच्या झालेल्या आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि एक प्रामाणिक अधिकारी म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतोय आणि त्यांचा आदर्श घेतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नाही का असा. खरं तर या सगळ्या भेसळयुक्त पदार्थांवर जे ते त्यांनी कारवाई केलेली आहे. कोट्यवधींचे पदार्थ जे ते त्यामध्ये सापडून आलेले, अनेक मोठमोठ्या हॉटेल्सची नावं समोर आलेली आहेत, ब्रँडची नावं समोर आले, त्यांनासुद्धा ते हॉटेलसुद्धा सील केलेले आहेत. कसं पाहता याकडे? सगळ्यात भारी कारवाई आता सध्या चालू आहे की मी तेच म्हणतोय की आपण किती हॉटेलमध्ये जातो जेवणासाठी, बरोबर, की तिथं जेवण व्यवस्थित आहे आपण बघत नाही, बरोबर का नाही. तर त्या व्यवस्थेबद्दल त्यानं जे आवाज उठवला की आम्ही त्यांच्या मागं पूर्ण महाराष्ट्र पूर्ण आमचं मी ज्या
मी पूर्ण आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट करू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एवढं चांगलं काम करताय नाही का त्याबद्दल नाही का असं एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली जे हो. काय म्हणतात ड्रिंक्स विकले हो, जातात बरोबर. त्याच्यावर खरं तर शाळेच्या 500 मीटरच्या परिसरामध्ये जे त्यावर बंदी घातलेले आहे त्याकडे कसं बघता? तर त्यावर बंदी आलीच पाहिजे ना सर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याने त्या गोष्टीबद्दल जो निर्णय घेतला की शाळेच्या भरपूर मुलांचं नुकसान होते त्याबद्दल आणि त्याच्यामधून साईड इफेक्ट पण भरपूर मुलांना होत आहे त्या गोष्टीबद्दल नाही का असा की ड्रिंकच्यामुळं काही पोरांचे आजार पण वाढलेले. सगळ्यात मोठी गोष्ट लूज मोशन प्रत्येक गोष्टी या गोष्टीवरती चालू आहे नाही का असा. तर आता आमच्या नाशिकला एक तेच आपण ते कोणती स्टिंग एक मुलगी भरपूर दिवसापासून घेत होती की ती इतकी आजारी पडली ना सर की तिला त्याच्याशिवाय म्हणजे हेच होत नव्हतं. पूर्ण लूज मोशन झाली होती ती आणि तिला त्याची अशी सवय लागली होती प्रमाणाच्या बाहेर की त्याबद्दल नाही का असं. तर आम्ही तुकाराम मुंडे सरांच्या सोबत आहे. सगळ्यात मोठे त्याने जो निर्णय घेतला आहे की त्यांना पूर्ण महाराष्ट्र सपोर्ट करतो आहे आणि पूर्ण भारत पण सपोर्ट करतो की त्यांच्या कारवाईबद्दल नाही का. सगळ्यात मोठी गोष्ट नाही का सर असं. पहिल्यांदा तर मी मुंडे साहेबांना सलाम करतो की त्यांची जी कामगिरी आहे सरांची ती खूप एकदम बेधडक आहे आणि निस्वार्थीपणा किंवा म्हणजे असं जे सामान्य जनता आहे त्यांना जो जे आरोग्यावर जे परिणाम करणारे घटक आहेत ते जसे की दूध भेसळ झालं आहे, कोल्ड्रिंक्स झालं आहे, असे अनेक प्रकारचे जे अन्नधान्य झालं म्हणजे त्याच्यावरती जे जे औषधं जे केमिकल टाकतायत जे म्हणजे प्रोडक्शन करणारे ज्या कंपनी वगैरे आहेत तर ते खरंच बंद झाले पाहिजे. की आता असं वाटतंय बऱ्याच सामान्य जनतेला की आपण चांगल्या प्रकारचं अन्न किंवा कोल्ड्रिंक्स वगैरे जे घेतोय ते एकदम चांगलं आहे पण खरं तर आपल्या सामान्य जनतेला काहीच माहीत नसतं की याच्यात केमिकलग्रस्त जे अन्नधान्य आहे किंवा जे कोल्ड्रिंक्स आहेत. तर जे साहेब काम करत आहेत ते एकदम अतिउत्तम आहे आणि सरांसारखेच अजून जे अधिकारी आहेत जे IAS लेवलचे किंवा मोठमोठ्याले जे पदाधिकारी आहेत त्यांनी पण मुंडे साहेबांसारखं काम केलं पाहिजे इतकंच मी सांगतो. मुंडे साहेबांना एकदम योग्य ती कारवाई करतात ते आणि सत्य ती पडताळणी करून योग्य ती कारवाई करून सर्वांवर गुन्हे दाखल करून वगैरे पुन्हा सर्वांच्या म्हणजे जे सामान्य लोक आहेत किंवा कुठल्याही प्रकारचे जे लोक आहेत त्यांच्या जीवनाशी जे खेळत आहेत त्यांनी भेसळ करून जेव्हा जे आपण जे अन्नपदार्थ खरेदी करतो दूध उदाहरणार्थ किंवा कुठलेही पदार्थ जे त्याच्यामध्ये भेसळ होते त्याच्यामुळे सामान्य किंवा कुठल्याही माणसांना त्याचा त्रास होतो ना. त्याच्यामुळे जीवनाचा त्यांनी योग्य ती कारवाई करून त्यांच्यावरती शाळेच्या 500 मीटर परिसरात जे ते एनर्जी ड्रिंकच्या जसं स्टिंग तुम्ही ऐकलं असेल मुलं भरपूर पितात त्यावर सुद्धा बंदी घातलेली आहे. त्याच्याकडे कसं पाहतात कारण हे सगळे जे ते आरोग्याशी हानिकारक सगळे. बरोबर आहे ना. ते लहान मुलांना कसं स्टिंग पितात त्यांना माहिती नसते ना त्याच्यामध्ये काय आहे काय भेसळ कुठली आहे कसल्या प्रकारची आहे. तर ते त्यांच्यावरही त्यांनी कारवाई करून ते योग्य ते काम केलं आहे. असेच अनेक जे गैरप्रकार होतात त्याच्यावरती आळा आणणे हे योग्य कारवाई करून आळा आणणे हे गरजेचं आहे. कारण की हे जे लहान मुलं आहेत ते आपल्या देशाचे भविष्य आहेत ना. पुढे चालून त्यांच्या जीवनाशी खेळ हा करणे बरोबर नाही आहे ना. मी सर्वप्रथम तर तुकाराम मुंडे साहेबांचं एक आभार मानतो की साहेबांनी ज्या टाईमला हा पदभार स्वीकारला महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी असे हॉटेल आहे की त्या हॉटेलमध्ये भेसळयुक्त अन्न हे ग्राहकांना देण्यात येत होतं. पण ज्या टाईमला साहेबांनी हा पदभार स्वीकारला त्या टाईमला या हॉटेलवाल्यांचे धाबे दणाणले. त्याचं मूळ कारण असं आहे की साहेबांनी जे काही धडक कारवाई चालू केल्या ते म्हणजे एखाद्या मुळापासून साहेबांनी सुरुवात केली म्हणजे जेणेकरून तुम्ही सर्वात मोठं गोरगरिबांचं जे दुग्ध अन्न म्हणजे ते दुधामध्ये कशा प्रकारे भेसळ होते हे साहेबांनी म्हणजे नेमकं या दुधामध्ये नेमकं कोणते घटक टाकले जातात कोणते घटक टाकून ते दूध तयार केलं जाते ते साहेबांनी चांगल्या प्रकारे त्यांचा विल्हेवाट लावला. आणि हे भेसळयुक्त जे काही समजा दूध डेअरीवाले किंवा हे दूध भेसळयुक्त करणारे जे काही समजा घटक आहे यांना साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे एक चोप दिला. असा आमच्या सामान्य जनता म्हणजे साहेबांच्या या निर्णयासाठी खूप असं म्हणजे अभिमानास्पद साहेबांना जे केलं कारवाई त्याला आपण सांगू शकतो की जसं बुवा आता एखादा गरीबाला जर कधी 10 रुपयाची जर दुधाची पन्नी घ्यायची असली दुधाची पन्नी जर 10 रुपये तिच्यामध्ये जर कधी भेसळ विकतात तर त्याच्या घरात जे काही समजा दुधाच्या मार्फत चाय किंवा दूधच्या स्वरूपात जे काही समजा ते पितो त्याच्यामुळे त्याला जे काही समजा हानिकारक त्याच्यामध्ये त्याला रोग आला
काही आजार आले, अशा काही घटना आहे की त्या भेसळयुक्त पदार्थामुळे होऊ शकतात. पण साहेबांमुळे हे काही जे समजा महाराष्ट्रामध्ये काही त्यांनी मोहीम राबवली हे खूप छान आहे. तसं म्हणजे मी बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये येतो. आमच्या बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये फेमस अशी शेगाव कचोरी आहे की ते शेगाव कचोरी म्हणजे प्रख्यात जगप्रसिद्ध अशी म्हणून ओळखली जाते. पण साहेबांच्या माध्यमातून त्या शेगाव कचोरीवर भी एक मोहीम राबवली होती आणि त्या ठिकाणी जाऊन त्याचे सॅम्पल वरती पाठवले. अजून त्या सॅम्पलचे रिझल्ट यायचे बाकी आहे. पण ते त्याच्या माध्यमातून आपल्याला कळेल की शेगाव कचोरी ही भेसळयुक्त आहे का चांगल्या प्रकारे म्हणजे स्वादिष्ट आहे. अजून आपल्याला माहिती नाही. याचं 100% साहेबांचं आम्ही कौतुक करेल तितकं कमी आहे. शाळेच्या 500 मीटरमध्ये म्हणजे जे लहान मुलं असतात शाळेच्या 500 मीटर परिसरात सुद्धा एनर्जी ड्रिंक म्हणजे स्टिंग असेल किंवा इतर ज्या एनर्जी ड्रिंक असतात त्यावर सुद्धा बंदी आणलेलं आहे, ज्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याला जो तो धोका होणार नाही. सर्वप्रथम तर या लोकांनी हे जे स्टिंग नावाचं काही प्रोडक्ट आपल्या दुकानामध्ये विकत आहे ते कुठल्याही प्रकारचं एनर्जी ड्रिंक नाही आहे. त्याच्यामध्ये म्हणजे काहीतरी असे जे काही घटक आहे ते फक्त सांगता की हे ड्रिंक घेतल्यानंतर तुम्हाला एनर्जी येते वगैरे, असं तसं काहीही नाही. ते पेल्यानं आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात काही आजार व्याधी होऊ शकतो. साहेबांनी ते स्टिंग पण त्याच्यावर बंदी आणली. खूप मोठा चांगला त्यांनी निर्णय केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं खरोखर अभिनंदनच करावं लागेल आमच्या सामान्य जनतेच्या वतीने. सर्वप्रथम तर तुकाराम मुंडे हे आपल्या देशासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगलं काम करत आहे. याबद्दल मी तुकाराम मुंडे यांना इथून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि तुकाराम मुंडेंनी जे लहान मुलांना आपण दूध देतो प्यायला, त्या दुधाचा अक्षरशः डिटर्जंट मिळून ते दूध तयार करणारे लोक पकडले आणि त्यांना अक्षरशः त्यांच्यावर कारवाई केली. नाही, नक्कीच तुकाराम मुंडे साहेबांनी जे आत्ता धडाडीचं कार्य हाती घेतलं आहे ते कमीत कमी इथून कंटिन्यू चालू राहिलं पाहिजे. जसे त्यांचे दर 2-3 महिन्यांनी बदली होतात ते त्या प्रकारची बदली न होता कमीत कमी 1 वर्ष त्यांना या पदावर ठेवण्यात यावं अशी जनतेच्या वतीनं आम्ही सरकारकडे मागणी आहे. जेणेकरून सर्वसामान्यांपासून लहानांपासून थोरांपर्यंत छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना एक खाण्याच्या गोष्टी आवश्यक असतात. गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकाला त्या गोष्टी आवश्यक असतात. ते भेसळयुक्त पदार्थ न मिळता एक चांगल्या दर्जेदार वस्तू मिळाली पाहिजे या उद्देशाने तुकाराम मुंडे साहेबांनी त्यांची टीम चांगलं कार्य करत होती. तर ते शाळेच्या 500 मीटर परिसरात पण जे ते लहान मुलं जे शाळेत जातात त्या परिसरात येणाऱ्या दुकानांमध्ये सुद्धा जे एनर्जी ड्रिंक नावाखाली जे स्ट्रिंग विकलं जाते किंवा अन्य एनर्जी ड्रिंक्स आहेत त्याच्यावर सुद्धा बंदी घातली. कसं पाहता या सगळ्या गोष्टी? नाही, नक्कीच स्वागतार्ह निर्णय आहे. तुम्ही जे बोलले स्टिंग वगैरे किंवा तंबाखू असेल अजून काय असेल तर त्या गोष्टी जवळजवळ बंदच झाल्या पाहिजेत किंवा पुढच्या भविष्याच्या पिढीचा प्रश्न येतो. तर त्याच्यामुळे ते तुम्ही स्टिंग वगैरे बोलले अजून इतर अंमली पदार्थ असतील ते बंदच झाले पाहिजेत. आणि त्यांनी जो कार्य करायला घेतले ते एकदम अतिउत्तम. म्हणजे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझा एक पाठिंबा आहे त्यांना.